नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 11वी एन-सी-आर-टीच्या या मॅरेथॉन लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. तर ही एन-सी-आर-टी एम-पी-एस-सी तसेच यू-पी-एस-सी आणि पूर्व तसेच मुख्य परीक्षा दोन्हीसाठी उपयुक्त आहे. या एन-सी-आर-टीमध्ये फॅक्च्युअल कंटेंट तर आहेच, तसेच संकल्पनात्मक स्पष्टीकरणही देण्यात आलेले आहे. आपण ही एन-सी-आर-टी ॲनिमेशन सहित कव्हर केलेली आहे. तसेच फक्त एन-सी-आर-टीतील टॉपिकमधील कंटेंटलाच बांधील न राहता आपण अजूनही त्या टॉपिकच्या अनुषंगाने फॅक्ट्स ॲड केलेले आहेत. त्यामुळे तुमचे पेन आणि वही तयार असू द्या. मी धैर्यशील जगदाळे, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातील मित्र, मार्गदर्शक आणि अंतिम यशापर्यंतचा सोबती. तर मित्रांनो, आकाशात पाहिल्यावर आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हे विश्व कसं बनलं. आपण ज्या जमिनीवर चालतो त्या जमिनीच्या हजारो किलोमीटर खाली नेमकं काय दडलंय. आजचं आपलं लेक्चर या दोन टोकांच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहेत. तर ब्रह्मांडाकडून पृथ्वीच्या गाभ्याकडे हा UPSC GS पेपर 1 आणि MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खूप महत्वाचा टॉपिक आहे. कारण यात भूकंपीय लहरी आणि पृथ्वीचे अंतरंग यावर थेट कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले जातात. लेक्चर पूर्ण पहा, कारण आपण आज पृथ्वीचा एक्सरे काढायला शिकणार आहोत. चला तर मग. तर आपण आज एका अत्यंत अद्भुत आणि रोमांचक प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास आकाशातील लुकलुकणाऱ्या ताऱ्यांपासून सुरू होऊन थेट आपल्या पायाखालच्या हादरणाऱ्या जमिनीपर्यंत जाणार आहे. या प्रवासात आपण हे अथांग ब्रह्मांड कसे बनले आणि आपल्या पृथ्वीच्या आत नेमके काय दडलेले आहे याचा सविस्तर वेध घेणार आहोत. यासंबंधी एक फॅक्ट लक्षात ठेवा. ब्रह्मांडाच्या म्हणजेच युनिव्हर्सच्या शास्त्रीय अभ्यासाला कॉस्मोलॉजी, विश्वविद्या असे म्हणतात. सुरुवातीला हे ब्रह्मांड कसे बनले यावर अनेक विचारवंतांनी तेजोमेघ परिकल्पना, नेब्युलर हायपोथेसिस मांडली. इमॅन्युएल कांट आणि लाप्लास यांनी असे सुचवले की अवकाशात हायड्रोजन, हेलियम आणि धुळीचा एक महाकाय ढग होता. जसे वाऱ्याच्या भोवऱ्यात कचरा गोल फिरतो तसे कणांच्या घर्षणामुळे आणि धडकेमुळे एका तबकडीच्या आकाराचा ढग तयार झाला आणि त्यातून हळूहळू ग्रह जन्मले. नंतर ऑटो श्मिट आणि कार्ल वेईझास्कर यांनी यात थोडी सुधारणा करून हा सिद्धांत पुढे नेला. नेब्युलर हायपोथेसिस सर्वात आधी जर्मन तत्ववेत्ता इमॅन्युएल कांट यांनी 1755 मध्ये मांडला आणि गणितज्ञ लाप्लास यांनी 1796 मध्ये त्यात सुधारणा केली. पण मित्रांनो, आधुनिक विज्ञानाने एक वेगळाच आणि भक्कम सिद्धांत जगासमोर मांडला. तो म्हणजे महास्फोट सिद्धांत, बिग बँग थेरी. सुमारे 13.7 अब्ज वर्षांपूर्वी हे संपूर्ण विश्व एका अतिसूक्ष्म आणि उष्ण बिंदूत एकवटलेले होते. तिथे एक प्रचंड स्फोट झाला आणि विश्व विस्तारू लागले. एडविन हबल यांनी हे सिद्ध केले. जसा एखादा फुगा फुगवताना त्यावरील ठिपके एकमेकांपासून दूर जातात, अगदी तसेच आकाशगंगा आजही एकमेकांपासून दूर जात आहे आणि आपले विश्व अजूनही विस्तारत आहे. या संबंधीचीच एक फॅक्ट लक्षात ठेवा. बिग बँग सिद्धांताचे मुख्य प्रणेते जॉर्जेस लेमेट्रे होते. एडविन हबल यांनी 1920 मध्ये पुराव्यानिशी सिद्ध केले की ब्रह्मांड विस्तारत आहे. यालाच आपण एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस म्हणतो. या विस्तारणाऱ्या विश्वात तारे कसे बनले? सुरुवातीला अवकाशात घनतेत मोठी तफावत होती. यातून गुरुत्वाकर्षण बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स निर्माण झाले आणि वायूचे महाकाय ढग एकत्र येऊ लागले. या हायड्रोजनच्या ढगातूनच घनदाट वायूचे गोळे तयार झाले, ज्यातून तारे म्हणजेच स्टार्स जन्मले. इथे एक महत्वाची फॅक्ट कायम लक्षात ठेवा. प्रकाश वर्ष हे वेळेचे नाही तर अंतराचे परिमाण आहे. अजून एक फॅक्ट लक्षात ठेवा. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर. प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. त्यामुळे एक प्रकाश वर्ष म्हणजे जवळजवळ 9.46 गुणिले 10⁻12 किलोमीटर. आयोगाने हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. ताऱ्यानंतर आपल्या ग्रहांची निर्मिती कशी झाली ते पाहूया. गुरुत्वाकर्षणामुळे वायू आणि धुळीच्या ढगांमध्ये एक मध्यवर्ती गाभा कोर तयार झाला. जसे लहान स्नोबॉल एकत्र येऊन बर्फाचा गोळा बनतो, तसेच लहान कण एकमेकांना चिटकून आधी लहान ग्रहाणू म्हणजेच प्लॅनेटेझिमल्स तयार झाले आणि हेच लहान ग्रहाणू एकमेकांवर आदळून आणि गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र येऊन त्यांचे रूपांतर आजच्या मोठ्या ग्रहांमध्ये म्हणजेच प्लॅनेट्समध्ये झाले. यासंबंधी एक फॅक्ट लक्षात ठेवा.
चेंबरलिन आणि मोल्टन यांनी 1905 मध्ये ग्रहाणू परिकल्पना प्लॅनेटेझिमल हायपोथेसिस मांडली होती. आपली पृथ्वी सुरुवातीला अत्यंत उष्ण आणि अस्थिर होती, पण ती जशी थंड होऊ लागली तशी विभेदन प्रक्रिया डिफरेन्शिएशन सुरू झाले. जसे पाण्यात जड दगड बुडतो आणि हलके लाकूड तरंगते, तसे लोह आणि निकेल यांसारखे जड घटक पृथ्वीच्या मध्यभागी बुडाले, तर हलके घटक भूपृष्ठाकडे आले. यातूनच भूकवच, प्रावरण आणि गाभा हे स्पष्ट थर तयार झाले. आता याबाबतच एक संकल्पना लक्षात घेऊया. डिफरन्शिएशन म्हणजेच विभेदन, म्हणजे घनतेनुसार पदार्थांचे वेगवेगळ्या थरांमध्ये वर्गीकरण होण्याची प्रक्रिया. यामुळेच पृथ्वीला तिचे आजचे स्तरीकृत म्हणजे लेयर्ड स्वरूप मिळाले आहे. आता आपण वातावरण आणि जलावरणाची निर्मिती पाहूया, म्हणजेच इव्होल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर. यांची निर्मिती 3 टप्प्यात झाली. सुरुवातीचे हायड्रोजन आणि हेलियमचे आवरण तीव्र सौर वाऱ्यांमुळे म्हणजेच सोलर विंड्समुळे उडून गेले. त्यानंतर पृथ्वी थंड होताना आतून ज्वालामुखीच्या उद्रेकातून पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडले. याला वायूंचे निष्काशन, डी गॅसिंग म्हणतात. पुढे वाफेचे सांद्रीभवन होऊन मुसळधार पाऊस पडला, महासागर बनले आणि वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणातून हवेत ऑक्सिजनची वाढ झाली. आता एक महत्वाची फॅक्ट, पृथ्वीच्या सुरुवातीच्या म्हणजेच आदिम वातावरणात मुक्त ऑक्सिजन, फ्री ऑक्सिजन नव्हता. तो नंतर सायनोबॅक्टेरियांच्या प्रकाश संश्लेषणातून तयार झाला. या सर्व अनुकूल वातावरणामुळे सुमारे 3800 दशलक्ष वर्षांपूर्वी सजीवांची उत्पत्ती झाली. ही एक अतिशय गुंतागुंतीची रासायनिक प्रक्रिया, केमिकल रिॲक्शन होती, ज्याने स्वतःची नक्कल करणाऱ्या सजीवांना जन्म दिला. खडकांमध्ये सापडलेले निळ्या शेवाळासारखे म्हणजेच ब्ल्यू ग्रीन अल्गीसारखे सूक्ष्म जीवाश्म हा याचा सर्वात मोठा पुरावा आहे. सुरुवातीला ही जीवसृष्टी दीर्घकाळ फक्त महासागरांपुरतीच मर्यादित होती. मित्रांनो, इथवर आपण पाहिलं की पृथ्वी कशी बनली आणि तिच्यावर जीवसृष्टी कशी आली. पण आता या लेक्चरच्या सर्वात महत्वाच्या टर्निंग पॉइंटकडे येतोय. विचार करा, माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलंय, मंगळावर रोव्हर पाठवलाय, पण आपण आपल्याच पृथ्वीच्या आत फक्त 3 ते 4 किलोमीटर पेक्षा जास्त का जाऊ शकलो नाहीये? कारण तिथं असलेलं प्रचंड तापमान. मग प्रश्न असा पडतो की जर आपण आत गेलोच नाही तर आपल्याला गाभा द्रव स्थितीत आहे हे कोणी सांगितलं? चला पृथ्वीच्या अदृश्य जगाचे गूढ उलगडूया. आता आपण पृथ्वीच्या प्रवासाचा दुसरा आणि रहस्यमय टप्पा पाहूया. पृथ्वीचे अंतरंग, इंटेरियर ऑफ द अर्थ. पृथ्वीची त्रिज्या सुमारे 6378 किलोमीटर आहे. माणसाची पोहोच किती आहे? तर फक्त 3 ते 4 किलोमीटर खोल सोन्याच्या खाणीपर्यंतच. मग मुख्य प्रश्न असा आहे की जर आपण आत पोहोचू शकत नाही तर शास्त्रज्ञांना आत काय आहे हे कसे समजते? याचे उत्तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पुराव्यांमध्ये दडलेले आहे. या संबंधीची फॅक्ट लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी जगातील सर्वात खोल म्हणजेच 3 ते 4 किलोमीटर पर्यंत आहेत. याच्या खाली जाणे अशक्य आहे कारण तापमान असह्य असते. माहितीचे काही प्रत्यक्ष स्रोत आपल्याकडे आहेत. खाणकामातून पृष्ठभागावरील खडक मिळतात. खोल महासागरातील वेध प्रकल्प म्हणजेच डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट्स, जसे की कोला येथील 12 किलोमीटरचा ड्रिलिंग प्रोजेक्ट आपल्याला आतील माहिती देतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, व्होल्कॅनिक इरप्शन, ज्यातून थेट पृथ्वीच्या आतील शिलारस म्हणजेच मॅग्मा प्रयोगशाळेत तपासणीसाठी उपलब्ध होतो. या संबंधीची फॅक्ट लक्षात ठेवा. कोला सुपरडीप बोरहोल हा रशियामध्ये आर्क्टिक महासागरात आहे. तो 12 किलोमीटर खोल असून जगातील सर्वात खोल मानवनिर्मित खड्डा आहे. पण 6378 जी पृथ्वीची त्रिज्या आहे त्याच्या तुलनेत 12 किलोमीटर खूपच कमी आहे. म्हणून आपण अप्रत्यक्ष स्रोतांचा वापर करतो. जसे आपण आत जातो तसे तापमान, दाब आणि घनता वेगाने वाढते. पृथ्वीवर पडणाऱ्या उल्का या जरी आतून येत नसल्या तरी त्यांची रचना पृथ्वीसारखीच असते. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण विसंगती म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल अनॅमॉलीज आणि चुंबकीय सर्वेक्षण मॅग्नेटिक सर्व्हेज यावरून शास्त्रज्ञांना आतील वस्तुमानाचा अचूक अंदाज येतो. तर आता उल्का आणि गुरुत्वाकर्षण हे ठीक आहे, पण पृथ्वीचा खरा एक्सरे काढण्याचं काम करतं ते भूकंप, अर्थक्वेक्स. डॉक्टर जसे सोनोग्राफी करताना ध्वनी लहरींचा वापर करतात तसेच भूगर्भशास्त्रज्ञ पृथ्वीच्या आतील रचना समजून घेण्यासाठी भूकंपीय लहरींचा म्हणजेच सिझमिक वेव्हचा वापर करतात.
हे कसं काम करतं आणि या आयोग यावर कसा ट्रिकी प्रश्न बनवतं ते आता लक्ष देऊन ऐका. तर माहिती देणारा सर्वात मोठा आणि महत्वाचा स्रोत म्हणजे भूकंप. भूकंप म्हणजे साध्या भाषेत पृथ्वीचे हादरणे आणि ऊर्जा मुक्त होणे. पृथ्वीच्या आत ज्या ठिकाणी खरोखरच ऊर्जेची मुक्ती होते त्याला नाभी म्हणजेच फोकस किंवा हायपोसेंटर म्हणतात. आणि या नाभीच्या अगदी वर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात जवळच्या बिंदूला अपिकेंद्र म्हणजेच इपिसेंटर म्हणतात. प्रस्तरभंगांमुळे म्हणजेच फॉल्टिंगमुळे खडक सरकतात आणि ही ऊर्जा बाहेर पडते. आता या संबंधीची फॅक्ट पहा. भूकंपाच्या लहरी ज्या यंत्राद्वारे मोजल्या जातात त्याला सिझमोग्राफ म्हणतात. अपिकेंद्र म्हणजेच इपिसेंटर हे नेहमी नाभीच्या म्हणजेच फोकसच्या बरोबर 90° काटकोनात वर पृष्ठभागावर असते. भूकंपातून ज्या लहरी निघतात त्यांचे दोन मुख्य प्रकार पडतात. नाभीमधून निर्माण होऊन पृथ्वीच्या आतून सर्व दिशांनी प्रवास करणाऱ्या लहरींना भूअंतर्गत लहरी बॉडी वेव्हज म्हणतात. आणि जेव्हा या भूअंतर्गत लहरी भूपृष्ठावर आदळतात तेव्हा भूपृष्ठीय लहरी सरफेस वेव्हज निर्माण होतात. लक्षात ठेवा, या भूपृष्ठीय लहरी सर्वात विनाशकारी असतात. घनतेमुळे या लहरींचा वेग बदलतो आणि त्या वळतात, ज्यातून आतल्या रचनेचा एक्सरे काढल्यासारखा अंदाज येतो. या संबंधीचंच PYQ पाहूया. सरफेस वेव्हज ज्या की एल वेव्हज किंवा रिले वेव्हज असतात या सर्वात शेवटी सिझमोग्राफवर नोंदवल्या जातात. पण त्या इमारती आणि पायाभूत सुविधांचे सर्वाधिक नुकसान म्हणजेच मॅक्सिमम डिस्ट्रक्शन करतात. आता भूअंतर्गत लहरींमध्ये पी लहरी म्हणजेच पी वेव्हज आणि एस लहरी एस वेव्हज असतात. पी लहरी सर्वात वेगवान असतात आणि त्या घन, द्रव आणि वायू अशा तीनही माध्यमांतून जातात. पण एस लहरी म्हणजेच एस वेव्हज या संथ असतात आणि त्या फक्त घन म्हणजेच सॉलिड माध्यमातून जातात. मित्रांनो, एस लहरीच्या या एका वैशिष्ट्यांमुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीचा बाह्यगाभा द्रव स्थितीत असल्याचा सर्वात मोठा शोध लागला. आता या संबंधीची फॅक्ट लक्षात ठेवा. पी लहरी या ध्वनी लहरींसारख्या असतात म्हणजेच लॉन्जिट्युडनल असतात, ज्या पुढे मागे कंपन करतात. एस लहरी या प्रकाश लहरींसारख्या असतात म्हणजेच ट्रान्सवर्स असतात, ज्या वर खाली कंपन करतात. जेव्हा या लहरी पृथ्वीच्या आतून जातात तेव्हा काही विशिष्ट भागात त्या पोहोचत नाहीत. त्याला छाया प्रदेश म्हणजेच शॅडो झोन म्हणतात. 105° ते 145° या भागात कोणतीही लहरी नोंदवली जात नाही. एस लहरी द्रवातून जात नसल्यामुळे त्यांचा छाया प्रदेश हा पी लहरींपेक्षा खूप मोठा असतो. या छाया प्रदेशावरूनच शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या गाभ्याची व्याप्ती मोजली आहे. या संबंधीची एक फॅक्ट लक्षात ठेवा. एस लहरींचा छाया प्रदेश म्हणजेच शॅडो झोन हा पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या 40% जास्त असतो, जो पृथ्वीचा बाह्य गाभा द्रव असल्याचे निर्विवादपणे सिद्ध करतो. भूकंपाचे मोजमाप करण्यासाठी 2 प्रमाणे वापरले जातात. पहिलं रिश्टर प्रमाण, रिश्टर स्केल हे भूकंपातून बाहेर पडलेल्या ऊर्जेची तीव्रता म्हणजेच 0 ते 10 या आकडेवारीने मोजते. तर मर्काली प्रमाण म्हणजेच मर्कॅली स्केल हे भूकंपाने झालेले दृश्यमान नुकसान जे 1 ते 12 या रोमन आकड्यात मोजते. भूकंपाचे परिणाम अत्यंत विनाशकारी असतात, जसे की जमीन दुभंगणे, आग लागणे, इमारती पडणे, महासागरात सुनामी येणे. या भूकंपासंबंधीचीच एक फॅक्ट लक्षात ठेवा. रिश्टर स्केल हे लघुगणकीय म्हणजेच लॉगॅरिथमिक आहे. याचा अर्थ रिश्टर स्केलवर आकडा 1 ने जर वाढला तर भूकंपाची ऊर्जा 32 पटीने वाढते, म्हणजेच 32 टाइम्स मोर इंटेन्स असतो भूकंप. हा MPSCचा आवडता प्रश्न आहे. आतापर्यंतच्या एक्सरे रिपोर्टवरून म्हणजेच भूकंप लहरीच्या रिपोर्टवरून आपल्याला पृथ्वीच्या 3 मुख्य थरांची माहिती मिळाली आहे: भूकवच, प्रावरण आणि गाभा. तुम्ही कधी सफरचंद कापलंय का? त्याची साल म्हणजे भूकवच, आतला गर म्हणजे प्रावरण आणि मध्यभागी असणाऱ्या बिया म्हणजे गाभा. चला, या प्रत्येक थराची आयोगाच्या दृष्टीने महत्वाची वैशिष्ट्ये पाहूया. आतापर्यंतच्या या सर्व अभ्यासातून पृथ्वीची रचना स्पष्ट झाली. सर्वात बाहेरील घन थर म्हणजे भूकवच, त्याला क्रस्ट म्हणतो. महासागराखाली ते फक्त 5 किलोमीटर जाड आहे, तर खंडांखाली 30 ते 70 किलोमीटर आहे. भूकवच आणि वरचे प्रावरण मिळून शिलावरण, ज्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो, ते बनते. ते 10 ते 200 किलोमीटर जाड आहे. त्याखाली प्रावरणाचा म्हणजेच मॅन्टलचा कमकुवत थर आहे, ज्याला दुर्बलावरण
आयस्थेनोस्फिअर म्हणतात. इथूनच ज्वालामुखीचा लाव्हारस बाहेर येतो. हे प्रावरण 2900 किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. या संबंधीचाच एक फॅक्ट लक्षात ठेवा. भूकवच म्हणजेच क्रस्ट आणि प्रावरण म्हणजे मॅन्टल यांना वेगळे करणाऱ्या रेषेला मोहोरोव्हिसिक विलगता म्हणजेच मोहोरोव्हिसिक डिस्कंटिन्युटी म्हणतात. खंडांचे कवच सियाल म्हणजे सिलिका अधिक ॲल्युमिनियम याने बनलेले असते, तर महासागराचे कवच सायमा म्हणजेच सिलिका आणि मॅग्नेशियम याने बनलेले असते. प्रावरणाच्या खाली पृथ्वीचा गाभा म्हणजेच कोर सुरू होतो. 2900 किलोमीटर खोलीपासून बाह्य गाभा म्हणजेच आउटर कोर सुरू होतो, जो मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे द्रव म्हणजेच लिक्विड स्थितीत आहे. तर आंतरगाभा इनर कोर अतिप्रचंड दाबामुळे घन सॉलिड स्थितीत आहे. हा गाभा अत्यंत जड अशा नायफे म्हणजेच निकेल आणि आयन यांनी बनलेला आहे, त्यामुळे तेथील घनता प्रचंड असते. या संबंधीची फॅक्ट लक्षात ठेवा. प्रावरण म्हणजेच मॅन्टल आणि गाभा म्हणजेच कोर यांना गुटेनबर्ग विलगता म्हणजेच गुटेनबर्ग डिस्कंटिन्युटी वेगळे करते. आणि दुसरी फॅक्ट म्हणजे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, ज्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, हे द्रव बाह्य गाभ्यात फिरणाऱ्या लोह आणि निकेल याच्यामुळे तयार होते. त्याला आपण डायनामो इफेक्ट म्हणतो. आता जेव्हा प्रावरणातील शिलारस पृष्ठभागावर येतो तेव्हा त्याला लाव्हारस म्हणजेच लाव्हा म्हणतात. लाव्हारसानुसार ज्वालामुखीचे प्रकार पडतात. ढाल ज्वालामुखी, ज्याला शिल्ड व्होल्कॅनो म्हणतात, तो प्रवाही बेसॉल्ट लाव्हाचे बनलेले असतात आणि कमी स्फोटक असतात. संमिश्र ज्वालामुखी, ज्याला आपण कंपोजिट व्होल्कॅनो म्हणतो, ते खूप स्फोटक असतात. खळगा म्हणजेच कॅल्डेरा हे सर्वात स्फोटक ज्वालामुखी आहेत, जे स्वतःच आत कोसळतात. आणि पूर बेसॉल्ट, याला आपण फ्लड बेसॉल्टचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले महाराष्ट्रातील दख्खनचे पठार. या संबंधीची फॅक्ट लक्षात ठेवा. ढाल ज्वालामुखी, ज्याला शिल्ड व्होल्कॅनो म्हणतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हवाई बेटे, हवाईयन आयलँड्स. दख्खनचे पठार, डेक्कन ट्रॅप्स, हे क्रेटेशियस कालखंडाच्या शेवटी तयार झालेल्या ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून तयार झाले आहेत. आता कधी कधी शिलारस बाहेर न येता पृथ्वीच्या आतच भेगांमध्ये थंड होतो आणि अंतर्निर्मित भूरूपे म्हणजेच इंट्रुझिव्ह लँडफॉर्म्स तयार होतात. खूप खोलवर थंड झालेल्या विशाल घुमटाला बॅथोलिथ म्हणतात. छत्रीच्या आकाराला लॅकोलिथ म्हणतात. आडव्या थरात थंड झालेल्या लाव्हारसाला सिल किंवा शीट म्हणतात आणि उभ्या भिंतीसारख्या थराला डाईक म्हणतात. तर मित्रांनो, पृथ्वीचे हे अदृश्य अंतरंगच पृष्ठभागावरील सर्व निर्मितीचा आणि विनाशाचा मुख्य स्रोत आहे. या संबंधीची एक फॅक्ट लक्षात ठेवा. बॅथोलिथ हे ग्रेनाइट खडकाचे बनलेले असतात आणि ते मोठ्या पर्वत रांगांचा गाभा म्हणजेच कोर बनवतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डाईक्स म्हणजे काय, उभ्या भिंतीसारखे लाव्हारसाचे थर हे आढळतात, जे भूजलाचा प्रवाह अडवण्याचे काम करतात. तर मित्रांनो, आजचा हा आपला बिग बँग पासून ते दख्खनच्या पठारापर्यंतचा आणि भूकंपाच्या लहरींपासून ते गाभ्यापर्यंतचा प्रवास खऱ्या अर्थाने माइंड ब्लोविंग होता. पी लहरी आणि एस लहरींमधील फरक आणि रिश्टर व मर्कॅली स्केल यामधला फरक यावर नक्की शॉर्ट नोट्स बनवा, कारण आयोगाचे हे आवडते प्रश्न आहेत. तुम्हाला हे आजचं लेक्चर किंवा सेशन कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपण याच्या पुढे अजून रंजक सेशन्स घेणार आहोत.